सर, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मराठवाडा विशेषतामध्ये. आपणही मराठवाड्यातून येता, काय परिस्थिती आता आपण राज्यामध्ये बघता आणि कशा पद्धतीने सरकार काम करतं? काय आहे की काही जिल्हे जे आहे महाराष्ट्रामध्ये खूप भयानक परिस्थिती तिथे आहे. विशेषकर मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर उस्मानाबाद असू द्या, नांदेड असू द्या, बीड असू द्या, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे जे काही जिल्हे आहे तिथेही भयानक परिस्थिती आहे. आज सोलापूरच्या या तेरेगावला आम्ही भेट दिलेली आहे. एका शाळेमध्ये जे लोकांना घर सगळं वाहून गेलेले आहे त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे आणि सगळं स्वयंसेवी जे संस्था आहे, इंडिव्हिज्युअल्स आहे, ते आपल्या परीने जे जे मदत करता येईल ते मदत करत आहे. आज आमच्या पक्षाच्याही वतीने शौकतभाई जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनेही इथे लोकांना जे काही मदत लागतील ते मदत करत आहे. ते तसंच खूप सारे लोकही आहे जे आपल्या परीने जे जे जमतं ते मदत करायला येत आहे. निसर्गाशी आपण लढू शकत नाही, पण जे आज हाल झालेला आहे त्याच्याकडून सरकारकडून लोकांची जी अपेक्षा आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. मला आवर्जून सरकारला हे सांगायचे आहे, आता तुमचे दौरे जे सुरू आहे ना, की आता फोटो सेशन्स या दौऱ्यामध्ये ते आता बंद करा. आता आपली टेक्नॉलॉजीचा दौर आहे, टेक्नॉलॉजीचा एज आहे आणि आपण खूप मोठे गप्पे मारतात की आपण आय टीमध्ये कितने पुढे गेलेले आहे, आपण टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठे गेलेले आहे. मला असं वाटतं की मंत्र्यांनी हे दौरे करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर एक मीटिंग कॉल करावे. गुगल मॅपवरून महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या छोट्याशा गावामध्ये काय परिस्थिती आहे ते गुगल मॅपवरून सगळं काही दिसतं आपल्याला. आता त्या अनुषंगाने तुम्ही त्या मीटिंगमध्ये निर्णय घ्या, सरसकट कशी शेतकऱ्यांना मदत करता येईल, जे गावांचा संपर्क तुटलेला आहे तिथे काय आपल्याला मदत पोहोचवण्याची गरज आहे ते करायला पाहिजे. आतापर्यंत सरकार का वाट बघत आहे मला माहीत नाही आहे. तर लवकरात लवकर अपेक्षा आहे लोकांची, कारण शेतकऱ्यांचा तर खूप हाल झालेला आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्र आजही या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी लाजवणारी गोष्ट आहे. ते थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, सामान्य लोकांना मदत करण्यासाठी सरकार काय निर्णय घेतील हे पूर्ण महाराष्ट्र आणि देश बघत आहे.